नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत उत्तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जर तुम्ही स्वतःची नोंदणी केली असेल किंवा रिन्यूचा फॉर्म भरला असेल तर त्याची स्थिती कशी तपासायची, त्याचप्रमाणे ऑनलाईन पावती कशी काढायची या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता। वेबसाईटवर आल्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर लॉग इन करून घ्या। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि फॉर्म भरताना जो मोबाईल क्रमांक तुम्ही दिला होता तो मोबाईल क्रमांक टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करून घ्या। त्यानंतर रजिस्टर असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला OTP जाईल, तो OTP टाकून तुम्हाला OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या समोर तुमचा फॉर्म उघडेल। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुमचा फॉर्म हा ॲक्सेप्ट झालेला आहे किंवा पेंडिंगमध्ये आहे। त्याचप्रमाणे तो जर ॲक्सेप्ट झाला असेल तर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक दिसेल आणि ॲक्सेप्ट झाल्याची स्थितीही दिसेल। या ठिकाणी हा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला असल्यामुळे म्हणजेच मंजूर झालेला असल्यामुळे या फॉर्मचा रजिस्ट्रेशन क्रमांक दिसत आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण या फॉर्मची पावती कशी काढायची हे सुद्धा पाहणार आहोत। फॉर्मला स्क्रॉल करत खाली या सर्वात शेवटचा तुम्हाला ऑप्शन दिसेल पेमेंट डिटेल या पर्यायावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर प्रिंट कॅश रिसिप्ट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची नवीन किंवा जी रिन्यू जी ही पावती असेल ती उघडेल। ती तुम्हाला प्रिंट करून घ्यायची आहे किंवा सेव्ह करून ठेवायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमची बांधकाम कामगार नोंदणी केल्याची स्थिती तपासू शकता। त्याचप्रमाणे पावती देखील प्रिंट करू शकता किंवा सेव्ह करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सतत मिळत राहील।